देवाला नैवेद्य दाखवायचा तर जेवण कोणाकडनं? भाटे काकूंकडनं. जावयाला धोंड्याच्या महिन्यात खुश करायचं तर मग जेवण कोणाकडनं मागवायचं? भाटे काकूंकडनं. अशी सगळी गंमत चालू आहे. आणि जे जावयांचा हा दुसरा किंवा तिसरा अधिक महिना चालू आहे ते पण सासूबाईंना विचारतायत, काय हो सासूबाई, यावेळेस जेवण कोणाकडनं? भाटे काकूंकडनंच मागवणार आहात ना? तर सासूबाई पण अगदी खुशीने सांगतायत, हो हो जावई बापू, भाटे काकूंकडनंच जेवण मागवणार आहे. अशी सगळी गंमत चालू आहे. त्यामुळे आपल्याला आज पण आहे ऑर्डर. आणि काय आहे की वाण असो किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असो, पूजा असल्यावरती जेवण हे हवं आहे बऱ्याच जणांना बिन कांदा लसणाचं, काहींना हवंय कांदा लसणाचं. पण आजची जी फरमाईश आहे ती बिन कांदा लसणाची आहे. तर मग बघूयात आज काय आहे मेन्यू मध्ये. आज आपल्याकडे आहे ही डाळ कोबी. तुम्ही बघू शकता इकडे छान अशी डाळ कोबी आहे. मग नंतर इकडे आहे आपली मटकीची उसळ, जी आहे लपलपीत सांगितली आहे कारण की कोरडं नको व्हायला म्हणून. मग इकडे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे हे गोड वरण. बघू शकता इथे किती छान पद्धतीमध्ये असं गोड वरण केलेलं आहे. मग आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी हवंच म्हणून काकडीची कोशिंबीर, ती पण दह्यातली, कारण गरमीचे दिवस सुरू आहे, थंड थंड हवी म्हणून. मग इकडे आपण केली आहे छान अशी हिरवीगार नारळाची खोबऱ्याची चटणी. ह्याच्यामध्ये लसूण आलं असं काही नाहीये बरं का. आणि हे गोडवरण म्हटलं की लिंबू तर पाहिजेच, आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार. आणि इकडे आहे आपला हा पांढरा भात आणि साध्या पोळ्या पण आहेत. आणि आज आपल्याला अजून पण ऑर्डर होती ती म्हणजे पुरणपोळ्यांची. ती सकाळीच आपण डिलिव्हरी दिलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ काढायचा राहिलाय. आता राहिला प्रश्न, तुम्ही आम्हाला सांगितले आहे तशा रेसिप्यांबद्दल, तर रेसिप्या पण आम्ही लवकरात लवकर तुम्हाला दाखवू. मला बऱ्याच जणांचे बरेचसे डीएम आलेले आहेत की आम्हाला प्लीज ह्या गोष्टींची रेसिपी दाखवा. पण काय करणार, आम्हाला भरपूर ऑर्डरी आहेत ना, मग त्याच्यात वेळ मिळत नाहीये. पण लवकरच तुम्हाला आम्ही सगळ्या रेसिप्या दाखवू ज्याची ज्याची तुम्ही फरमाईश केलेली आहे. काय म्हणणं आहे आई तुझं ह्यावर? बरोबर. पण आता काय आहे की घरी लेक आलेली आहे, तिला असंच रिकाम्या हाती कसं पाठवायचं? मग तिला शिदोरी पण लागते. मग शिदोरीमध्ये काय काय सांगितलं आहे? चकली, लाडू, चिवडा ह्याची सुद्धा ऑर्डर आहे. आता काय करणार, इतके बिझी आहोत आम्ही की काय विचारायला नको. मग चिवडा आणि लाडू करण्यात पण बिझी आहेत, ते पण आता आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे. सगळं काही संपलेलं आहे. परत सगळा रिफ्रेश नवीन माल बनणार आहे आमचा लवकरच.